शब्द दोन, एक अनहोनी घटना या चित्रपटाचा अधिकृत मुहूर्त संपन्न झाला असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। आपला जिल्हा जितका सुंदर आहे हा देवानी केलेला स्टुडिओ आहे। आपल्याला आर्टिफिशियल स्टुडिओ करण्याची आवश्यकताच नाही। मुंबईमध्ये झाडं शोधायसाठी, ताडोब्यासारखं जंगल शोधायसाठी आणि त्यामध्ये शूटिंग करण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करावे लागतात। आम्हाला ते देवानी निसर्गदत्त देणगी दिली आहे। आणि दुसरा निर्णय मी करतोय तो म्हणजे महाराष्ट्रात शूटिंगसाठी कुठेही गेले तर पैसे घेतले जायचे। आता येणाऱ्या महिन्याच्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय करतोय की कुठेही शूटिंग केली तरी त्याला पैसे लागणार। माननीय सुधीर भाऊ, आपण नेहमीच कलाकारांना प्रोत्साहन दिलेले आहेत। आपल्यामध्ये असलेली बौद्धिकता, कल्पकता, सृजनशीलता, निर्णय क्षमता, प्रभावी वक्तृत्व, दमदार नेतृत्व आणि सकारात्मक व्यक्तित्व होतं। यामुळेच आपण या चंद्रपूर शहराचा पूर्ण कायापालट केलेला आहे। मूल आणि पोंभुर्णा अतिशय दुर्लक्षित भागाचा आपण चेहरा मोहरा बदललेला आहे। असे अनेक आपण घेतलेला निर्णय पूर्णत्वास नेत आहे। आपण नाट्यगृहाची निर्मिती केली, अतिशय उत्तम आणि दर्जेदार नाट्यगृह या चंद्रपूर शहरात निर्मित केलं। म्हणून आज जे अनेक कलावंत आहेत आज या ठिकाणी नाटक करतात मित्रांनो। आणि तुम्हाला सांगा, मला अभिमान वाटतो की इथं निर्मित झालेले नाट्य हे राज्य स्पर्धेमध्ये प्रथम आलेले आहेत। याच्या चंद्रपूरकरांचा अभिमान आहे आणि हे सर्व श्रेय आदरणीय सुधीर भाऊंना जातं, हे सांगायला मला अभिमान वाटतोय। चित्रपट बनवणं हे अतिशय आव्हानात्मक असतं, कारण लोक फार जवळून बघत असतात आणि त्यांना त्यांच्या अपेक्षांचा जर त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे
का मौसम सुहाना लगे, आपके सभागृहों का मौसम सुहाना लगे, एक शाम चुरा लूं अगर बुरा ना लगे। आप हमें भूल जाओ ये मुमकिन है, आप हमें भूल जाओ ये मुमकिन है, मगर आपको भुलाने में शायद हमें जमाना लगे। धन्यवाद। और आणि त्या दृष्टीने मी देवा रमेश बोरडकर व प्रीतम ईश्वर खोब्रागडे व त्यांच्या टीमचं खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि त्यांना विश्वास देतो की पूर्ण जीव ओतून हा चित्रपट तुम्ही तयार करा, म्हणजे महाराष्ट्रातही मग अभिमानाने सांगता आलं पाहिजे की या अगोदरचा चित्रपट मी नॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्याला पाठवला, हा चित्रपट त्याच्याही पुढे जाऊ शकेल अशी कलाकृती निर्माण करा। आणि यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझी मदत लागली तर मी तुमच्या सोबत आहे। मी सोबत म्हणजे देवा तर रोज माझ्या सोबतच बसतो, त्याच्यामुळे पण सुंदर चित्रपट करा यासाठी माझी खूप खूप सदिच्छा, शुभकामना।